जॉर्ज। तर माझ्या सर्व बालमित्रांनो, आता आपण आहोत जय मल्हार या सागरावर। म्हणजे हे तेच धरण आहे की ज्या धरणाच्या या पवित्र अशा जलाने आपल्या खंडेरायाच्या, आता इथून सरळ पाहिलं तर हे खंडेरायाचं मंदिर आहे बरं का, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं खंडेरायाचं मंदिर। आणि या मंदिरातून दर सोमवती अमावस्येला खंडेरायाची मूर्त्या आपल्या संपूर्ण नगरीमध्ये प्रदक्षिणा करण्याकरता निघतात। आणि त्या मूर्त्या संपूर्ण प्रदक्षिणा केल्यानंतर या मल्हार सागरावर स्नानासाठी घेऊन येण्यात येतं। मग इथं आल्यानंतर इथं खंडेरायाच्या, जसं आपण ऐकतो, माळसाबाई आणि पानुबाई या दोन्ही पत्न्या आहेत। त्याचबरोबर रंपाई आणि शिंपीन या देखील इथंच आपल्याला पाहायला मिळतात। तर त्यांचं इथं दर्शन घेता येतं। आणि याच चौथरा आपण पाहताय, या चौथऱ्यावर आपल्या खंडेरायाच्या संपूर्ण मूर्त्यांची योग्य प्रकारे पूजा केली जाते। आणि ती पूजा केल्यानंतर तिथं सर्व जसे आपले वारकरी आहेत तसे खंडेरायाचे खांदेकरी असतात। ते खांदेकरी, संपूर्ण खांदेकरी गोल उभे राहतात आणि आपण माऊलींच्या पादुकांना कसं निरेला स्नान केलं जातं, सगळे पाणी उधळतात, अगदी त्याच प्रकारे खांदेकरी सगळे पाणी आपल्या खंडेरायाच्या मूर्त्यांवर उधळतात। तर अतिशय हा अमृतासारखा विस्तारलेला हा मल्हार सागर, आणि याच मल्हार सागराच्या किनारी तुमच्या गुरुजींची म्हणजे आपली खूप सारी शेती आहे। आणि त्या शेतीला पण संजीवनी म्हणून हेच मल्हार सागर आम्हाला कायम आधार देत आलेलं आहे। तर तुमचं खूप भाग्य, तुम्हाला अशा पवित्र ठिकाणी येण्याचं भाग्य लाभले। इथं पाहायला गेलं बाळांनो, या पाण्याच्या खाली इथंच आता पाहायला गेलं तर ते पाण्याखाली गेले तिथं गुप्त मल्लेश्वर आहे, म्हणजे आपल्या महादेवाचं एक मंदिर आहे। किती उंचीचं आहे? खूप उंचीचं आहे। आणि ते आता सध्या पूर्णतः पाण्याच्या खाली। तिथं गेले तर पाणी निघलं की ते पाण्याच्या खालचं सगळं साफ करून तिथं लोक दर्शनाला पूजेला जातात। हे आर्किटेक्चर कसं असेल, आजही तुम्ही पाहिलं खंडेरायाचं मूर्ती, खंडेरायाचं मंदिर आणि इथं असणाऱ्या मूर्तीन हा चौथरा कसं एकदम समांतर रेषेत पाहायला भेटते। त्यावेळेस कोणत्या शास्त्रज्ञांच्या मार्फत हे सगळे आखणी केली असेल? हा, त्यातून एकच शास्त्रज्ञ होते, ते म्हणजे आपल्या भक्ती मार्गाचा शास्त्रज्ञ। ठीक आहे, भक्ती मार्ग असेल त्या ठिकाणी संपूर्ण पृथ्वीची रहस्य उलगडल्याशिवाय राहत नाही। तर आज आपले श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेतली छोटी छोटी मुलं सगळी आज रंबाई शिंपीन घाटावर आली, त्यांनी दर्शन घेतलं। हा अथंग पसरल्या समुद्रासारखा असणार जय मल्हार हा सागर पाहिला, तुम्हाला कसं वाटलं? विद्यार्थ्यांना विचारू शकता, माऊली तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही पहिल्यांदा? मला खूप सुंदर वाटलं आणि इथं एवढं छान मंदिर आहे, मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आणि एवढा भारी निसर्ग आहे, गुरुजींनी त्याच्यावरती माहिती दिली, मला खूप आवडलं। रामकृष्ण हरी। वा वा, जोरदार टाळ्या। त्याचबरोबर मुलांपैकी कोण बोलण्याची इच्छुक आहे आपण विचारू शकतो? साईराज माऊली, कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं पाहिलं? हे येथे आल्यावर मला खूप छान वाटलं आणि दर्शन घेतल्यावर सुद्धा मन प्रसन्न झालं। इथले वातावरण खूप चांगले, मन प्रसन्न असं मनसोक्त वातावरण आहे आणि इथे पाण्याचा हातांग धरण आहे, त्यामुळे मला खूप भारी वाटतंय।